महायुतीमध्ये एकीकडे मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच गणेश नाईक आणि शिवसेना नेते आमने-सामने आलेत. गणेश नाईकांनी शिंदेंना आव्हान दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा पुढे सरसावत गणेश नाईकांवर जोरदार पलटवार केलाय. यामुळे महायुतीतल्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्धाला तोंड फुटलंय. किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, त्यांचे नामोनिशान साफ करून टाका. नवी मुंबई सोडले तर गणेश नाईकांना कोणीच ओळखत नाही. स्वतः 3दा हरले, स्वतःची मुलं 2-2 वेळा हरलेले आहेत. त्यांनी स्वतःचं नामोनिशान मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला जाऊन ते बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलायचा प्रयत्न करू नये. एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा. गणेश नाईक अवकातीत रहा. ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात हे शाब्दिक युद्ध रंगलं. खरं तर पालिका निवडणुकीनंतर त्यावर पडदा पडण्याची चिन्ह असतानाच पुन्हा एकदा वादाचा भडका उडालाय. कारण गणेश नाईकांनी शिंदेंवर टीकास्त्र लादलं. म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, त्यांचे नामोनिशान साफ करून टाका. हे मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता, असं माझं मत आहे. आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिश मध्ये सगळीकडे होऊन जातं. गणेश नाईक यांनी केलेली ही टीका शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागली. शिवसेना नेत्यांनीही थेट गणेश नाईकांना इशारा दिलाय. स्वतः 2दा हरून 3दा हरले आहेत नवी मुंबईत. कारण नवी मुंबई सोडले तर गणेश नाईकांना कोणीच ओळखत नाही. स्वतः 3दा हरले, स्वतःची मुलं 2-2 वेळा हरलेले आहेत. त्यांनी स्वतःचं नामोनिशान मिटू नये म्हणून भाजपच्या वळचणीला जाऊन ते बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलायचा प्रयत्न करू नये. कारण एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत. परंतु गणेश नाईक आपण कोण आहात आणि आपल्यावर कुठल्या कुठल्या केसेस आहेत हे जरा बाहेर येऊ दे. आणि गणेश नाईक, तुम्ही आल्यानंतर महिला तुमच्याकडून पळून जातात, तुमच्यापासून लांब जातात. त्याचं कारण काय हेही एकदा सांगा. कारण तुम्ही आहात ना आमच्या मित्रपक्षात आहेत म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत. पण जर शिंदे साहेबांबद्दल तुम्ही काही बोललात ना तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. गणेश नाईक खबरदार. इथून पुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल एक शब्द जरी बोललात ना, उरल्या सुरल्या अब्रूचे धिंडवडे निघतील तुमचे. अरे तुम्ही काय आमचं नामोनिशान साफ करणार? त्यापेक्षा आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान साफ करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक अवकातीत रहा. तुम्ही कुठं होते आणि तुम्ही कुठं आलात? एकनाथ शिंदे साहेबांनी का एकनाथ शिंदे साहेबांकडे आज 60 आमदार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांकडे 7 खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे आज 300च्या वरती 390च्या आसपास नगरसेवक आहेत. याच्याकडे काय आहे? यांच्याकडे काय आहे का? यांच्याकडे कोरोना काळात नवी मुंबई पालिकेतील कथित भ्रष्टाचारावर गणेश नाईकांनी बोट ठेवलं होतं. पालिका निवडणूक प्रचारात हा मुद्दा गाजला होता. त्यावर विजय चौगुलेंनी पलटवार केलाय. आम्ही कुठे दागलेले नाही. प्रशासकीय काळामध्ये भ्रष्टाचार झाला ना. अरे 2200 कोटी रुपये असे कचऱ्यासारखे कापरासारखे वापरले गेले. त्याचे रिझल्ट काय? साहेब 25 वर्षे महापालिका चालवतात. 5% शिवाय कुठलीच गोष्ट होत नव्हती. हे काय भ्रष्टाचाराचे आम्हाला सांगतात, गोडवे गातात. कुठल्या 3000चा भ्रष्टाचार झाला त्यांनी आणावं, लोकांसमोर जनतेसमोर आणावं. आम्ही पण तिथं कामं करतो. मी पण अपोजिशन लीडर होतो. यांनी भ्रष्टाचार बोलतात. कुठला भ्रष्टाचार आणि कसला भ्रष्टाचार? दुसरा जाणे शिंदे साहेबांचा का भ्रष्टाचार करायला का तिथं का शिंदे साहेब 5% कमिशन घ्यायला गेला होता का? आमच्या इथे तर नवी मुंबईमध्ये तर गेल्या वेळेसून 5% मिस्टर 5% म्हणून त्यांना तर सर्वच लोक गणती दिले. 5% जमा झाल्याशिवाय तर पुढची कामं नाही व्हायची. हे काय सांगतात आम्हाला की भ्रष्टाचार झालाय? एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्तेत एकत्र असतानाही नवी मुंबई पालिका निवडणुकीवरून या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये वाद पेटलाय. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.